नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी विषय मराठी बालभारती यामधील कविता क्रमांक 7 टिंभ या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. पाहूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील अ. टिंभाचे फुलपाखरू कधी झाले? उत्तर. शब्दांच्या बागेत फिरताना टिंभाचे फुलपाखरू झाले. पुढचा प्रश्न बघणार आहोत. टिंभ दमल्यावर कोठे येऊन बसले? उत्तर. टिंभ दमल्यावर वाक्याच्या शेवटी येऊन बसले. पुढचा प्रश्न आहे. वाक्याच्या शेवटी आल्यावर टिंभाचे काय झाले? उत्तर. वाक्याच्या शेवटी आल्यावर टिंभ पूर्णविराम बनले. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 2. खालील वाक्यात अधोरेखित केलेले टिंभ हे अनुस्वार आहे की पूर्णविराम आहे ते लिहा. उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी पहिलं वाक्य दिलं आहे पंगत बसली. या ठिकाणी प वरती जे टिंभ आहे तो अनुस्वार आहे आणि पुढचं वाक्य होतं तो गावाला गेला. या ठिकाणी गेल्यानंतर जे टिंभ आहे ते पूर्णविराम आहे. त्याचप्रमाणे आता पहिलं वाक्य बघणार आहोत. तो पाणी पितो. तो नंतर जे टिंभ आलेला आहे तो पूर्णविराम आहे. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये रामू रंग लावतो. या ठिकाणी र वरती जे टिंभ आहे ते अनुस्वार आहे. पुढचं वाक्य आहे गंगा वाहते. ग वरती जे टिंभ आहे ते अनुस्वार आहे आणि वाहतेच्या नंतर जे टिंभ आहे ते पूर्णविराम आहे. त्याचप्रमाणे पक्षी उडून गेला. गेल्यानंतर जे टिंभ आहे ते पूर्णविराम आहे. प्रश्न क्रमांक 3. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांची यादी करा व लिहा. बघा, या ठिकाणी या प्रकारचे यमक जुळणारे शब्द आहेत. इकडे तिकडे, हिंडले झाले, मांडी कुंडी, शेंडी कुंडी, अंग रंग, मांडी शेंडी. या प्रकारे हे यमक जुळणारे शब्द आहेत. पुढचा प्रश्न आहे खेळूया शब्दांशी. त्यातील पहिला प्रश्न. खालील शब्दांमधील योग्य अक्षरावर अनुस्वार द्या व शब्द पुन्हा लिहा. या ठिकाणी शब्द दिला होता गमत. या ठिकाणी आपल्याला ग वरती टिंभ द्यायचा आहे, अनुस्वार द्यायचा आहे आणि शब्द बनला गंमत. दुसरा शब्द आहे या ठिकाणी आनंद दिला आहे, आनंद. या ठिकाणी न वरती आपण अनुस्वार देऊन शब्द बनलेला आहे आनंद. पुढचा शब्द आहे सगीत आणि स वरती अनुस्वार दिला, शब्द बनला संगीत. त्याचप्रमाणे पुढचा शब्द आहे अजिठा. या ठिकाणी जी वरती अनुस्वार दिला, शब्द बनला अजिंठा. पुढचा शब्द आहे चंद्र. च वरती अनुस्वार दिला, शब्द बनला चंद्र. या ठिकाणी पुढचा शब्द आहे पतंग. या ठिकाणी त वरती जर आपण अनुस्वार दिला तर पतंग हा शब्द बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 2. गट अ आणि ब मध्ये दिलेले शब्द वाचा आणि फरक ओळखा. बघा, या प्रकारे हे शब्द दिले आहे. अ गटातील पहिला शब्द आहे राग. राग म्हणजेच काय तर क्रोध. तर ब गटातील पहिला शब्द आहे रांग. रांग म्हणजेच ओळ. दुसरा शब्द आहे साज. साज म्हणजे दागिना. तर ब गटातील शब्द आहे सांज. सांज म्हणजे सायंकाळ. तिसरा शब्द आहे आबा. आबा म्हणजे आजोबा. तर ब गटातील तिसरा शब्द आहे आंबा. आंबा हे एक फळ आहे. पुढचा शब्द आहे कस. कस म्हणजेच काय तर गुणवत्ता. आणि ब गटातील शब्द आहे कंस. कंस म्हणजेच काय तर विरामचिन्ह. पुढचा शब्द आहे अगठी. अगठी म्हणजे काय तर आधी. आणि ब गटातील शब्द आहे अंगठी. अंगठी हा एक दागिना आहे. प्रश्न क्रमांक 3. वदन आणि वंदन या शब्दांच्या अर्थातील फरक सांगून प्रत्येकी एक वाक्य तयार करून लिही. बघा, वदन म्हणजे काय तर चेहरा किंवा मुख. वाक्य समीरच्या वदनावर हास्य फुलले. आणि दुसरा शब्द होता वंदन. वंदन म्हणजेच काय नमस्कार किंवा प्रणाम. वाक्य आपण रोज आपल्या आई बाबांना वंदन केले पाहिजे.
पुढचा प्रश्न आहे, अनुस्वार असलेले शब्द वापरून छोटा परिच्छेद तयार करा व त्याला योग्य शीर्षक द्या. शीर्षक आहे आमचे सुंदर अंगण. बघा या प्रकारे आपण परिच्छेद तयार करणार आहोत. बघा या प्रकारे आपण परिच्छेद तयार करणार आहोत. आमच्या घरासमोर एक सुंदर अंगण आहे. अंगणात आंबा, चिंच आणि जास्वंदाची झाडे आहेत. झाडांच्या फांद्यांवर रोज रंगीबेरंगी पक्षी येऊन बसतात. त्यांचे पंख खूप आकर्षक दिसतात. सकाळी फुलांचा गोड सुगंध सगळीकडे पसरतो. आम्ही सर्व मित्र संध्याकाळी अंगणात पतंग उडवतो आणि आनंदाने खेळतो. कधी कधी झाडावर उड्या मारणारे माकड पाहून आम्हाला खूप गंमत वाटते. मला माझे अंगण खूप आवडते. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण कविता क्रमांक 7 टिंब या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.